मनोजजी, तुमचं जे म्हणणं आहे ते परफेक्ट आहे. जिल्हानिहाय जे कुणबीचे आकडेवारी निघत होती त्यानुसार दाखले मिळायला हवे. जितके जर 1.5 लाख कुणबीच्या नोंदी असतील तर 1.5 लाख लोकांना द्यायला हरकत नाही. योग्यच आहे, परफेक्ट आहे. मूळ जो मुद्दा उपस्थित राहतोय की एक आडनाव असेल. आता पाटील आडनाव आहे. हे पाटील आडनाव फक्त काय मराठ्यांमध्येच आहे का? तर नाही, ते इतर जातींमध्ये पण आहे. म्हणजे आम्ही तर असेही लोक बघितले जे ब्राह्मण आहेत ज्यांचं आडनाव पाटील आहे, कारण गावची पाटील की त्यांच्याकडे होते म्हणून ते पाटील आहे. मग आता 2 पाटील पाटील म्हणून त्या ब्राह्मणाला दाखला द्यावा का? हा मूळ जो प्रश्न तयार होतोय त्याचं उत्तर काय? नाही नाही, आमचं कुळ एक आहे ना, त्याचं नामचं कुळ कसं काय एक होईल? त्याचं नामचं भावकी कसं काय होईल? त्याचं नामचं नातेसंबंध कसं काय होतील? त्याचा नामचा व्यवसाय कसं काय होईल? त्याची आमची वंशावळ कसं काय होईल? हे संभ्रम करते. हे काय संभ्रम नाही, काय नाही, काय नाही. महाराष्ट्रात एक आडनाव असणाऱ्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, याच्यात काही दुमत नाही. हे संभ्रम निर्माण करते. आम्हाला संभ्रम करून घ्यायचं गरज नाही. मराठीने अर्ज करा. मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. मराठीने अर्ज करायच्या कामाला लागा. कोण काय म्हणतं देण द्यायचं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आपण वंशावळीच्या निमित्तानं तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की वंशावळ जर येत असेल तर द्यायला काय हरकत आहे? जर वंशामध्ये तो माणूस येत असेल, त्याच्या कुळामध्ये तो दिसत असेल तर द्यायला काहीच हरकत नाही आणि ते दिलं पाहिजे. कुळाची जर क्रोनॉलॉजी मिळत असेल तर द्यायला काहीच हरकत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये जर इतरांनी आडनाव साधर्म्य म्हणून अर्ज केला तर त्याची तपासणी कुळांबरोबर कशी करायची याची काही माहिती आहे का? की कशा स्वरूपात याची जुळणी करून घ्यायची? नाही हो, त्याच्या गॅजेटचा आमचा संबंध काय? आमचा गॅजेटचा त्याचा काय संबंध? आमच्या महसुली गॅजेटियरमध्ये पुरावा आहे, दस्तावेज सरकारी. मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. त्यामुळे इथल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे काढलेल्या GR नुसार आरक्षण मिळणार आणि ते देण्याचं काम दिवाळीच्या आत फडणवीस साहेबांनी करावं, विखे साहेबांनी करावं. याच्या पुढे आम्हाला काय माहीत नाही. दिवाळीच्या नंतर मग बघू आम्ही काय करायचं. सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा लागू करून घ्यायचं. पण हे 15 दिवस उरले, आता 15 दिवसात होईल असं वाटतं तुम्हाला काम? उगाच काहीतरी काढायचं, समान आडनाव व्हायचं आणि याचं काय. 15 दिवस आहे आता दिवाळीला. 15 दिवसात होईल काम? सुरुवात वाटते तुम्हाला 15 दिवसात होऊ शकेल हे सगळं? त्याला सरकारने मनात घेतल्यावर काय पण होतं. आता त्या अतिवृष्टीमुळे म्हणून आम्ही गप्प बसलो की शेतकऱ्यांवरती संकट आलंय. बरोबर, की आपण वेळ दिला पाहिजे. आता GR निघालाय, होणारच हे. दादा सरळ आणि सोपं सांगतो बाबा. हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. आडनाव एक असो नाही तर नसू, मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. जास्त पांगू नका. हे फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना पण सांगतो आणि विशेष करून विखे साहेबांना सुद्धा सांगतो. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी असं गॅजेट सांगतंय. त्या GR नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. विषय हाताच्या बाहेर जाऊ नका, पांगू नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.